नमस्कार बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी केली पण अजूनही खात्यात पैसे आले नाहीत का? तर काळजी करू नका. आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत पैसे का अडकले आहेत आणि आता काय करायचं. बहिणींनो, सध्या खूप महिलांना एकच प्रॉब्लेम येतोय. ई-केवायसी कंप्लीट आहे पण पैसे आले नाहीत. काहींना आधीच हप्ते आले पण आता नवीन हप्ता बंद झाला आहे. आता कारण काय? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बँक खाते आणि आधार लिंक नसणे. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसणे तर पैसे खात्यात येत नाहीत. दुसरं महत्त्वाचं कारण NPCI लिंक बंद असणे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त आधार लिंक करून उपयोग नाही. तुमचं खाते DBT साठी चालू असणे गरजेचं आहे. त्यासाठी बँकेत जाऊन विचारा, माझं NPCI ऍक्टिव्ह आहे का? तिसरं कारण म्हणजे अर्ज अजून पेंडिंग असणे. काही महिलांचे फॉर्म अजून तपासणीमध्ये आहेत म्हणून पैसे थांबले आहेत. आता काय करायचं? हे 4 काम लगेच करा. बँकेत जाऊन आधार लिंक तपासा, NPCI स्टेटस चेक करा, मोबाईल नंबर अपडेट आहे का पहा, CSC सेंटरवर जाऊन अर्ज स्टेटस तपासा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सरकार सर्वांना एकाच दिवशी पैसे पाठवत नाही. जिल्ह्यानुसार हप्ते येतात, म्हणून काहींना आधी तर काहींना नंतर पैसे येतात. म्हणून घाबरू नका. तुमची माहिती बरोबर असेल तर पुढच्या टप्प्यात पैसे येऊ शकतात. आता कमेंट करून सांगा, तुमचे पैसे आले का की अजून वेटिंग आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सरकारी योजनांच्या सोप्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.